सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। या मूर्तीला पुतळ्याला जलाभिषेक, दुग्धाभिषेक, सर्वच शिवप्रेमी मावळ्यांना, कार्यकर्त्यांना, शिवभक्तांना नम्र विनंती आहे, आपण इतरत्र थांबला असाल तर तारा नाव त्याचे सातारा, पृथ्वीवरील एक तारा नाव त्याचे सातारा, अजिंक्य राहिलेला अजिंक्य तारा, जगप्रसिद्ध महाबळेश्वरचा थंडगार वारा, कंदी पेड्यांचा गोडवा म्हणजे सातारा, रांगडी मराठी भाषा म्हणजे देखील सातारा, राजधानी ही मराठ्यांची, शिवप्रभूंच्या वास्तव्याची, देशाची शान सातारा, आमचा अभिमान सातारा, आमचा स्वाभिमान सातारा। मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये या शिवतीर्थावर उपस्थित सकल जणांचं मी सुनील मोरे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। मंडळी, सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीनं आयोजित 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहात। सोहळ्यामध्ये साताऱ्यातील सन्माननीय API अभिजित यादव साहेब, IPS समीर शेख साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या सुंदर सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। मी त्यांचं सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीनं ॲडव्होकेट गणेश चोरगे यांच्या वतीनं या सोहळ्यासाठी म्हणून साताऱ्यातील साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण उपस्थित आहेत। याही सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। 350 वर्षापूर्वी दुर्गराज रायगडावर अभिषेक करून घेतला आणि सार्वभौम मराठा साम्राज्याची स्थापना सर्वदूर सर्वपरिचित लोकांच्या पर्यंत पोहोचली आणि याच घटनेला आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत। दुर्गराज रायगडावर ज्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये शिवभक्त साजरा करत असतात, अगदी त्याच पद्धतीनं मराठ्यांची चौथी राजधानी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये देखील अशा प्रकारचा सोहळा व्हावा, उत्सव व्हावा, या उदात्त हेतूनं सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश चोरगे आणि त्यांचे सर्व सहकारी गट, शिवभक्त या सर्वांच्या सहकार्यातून या सोहळ्याचं आयोजन 2009 सालापासून नियमितपणे केलं जाऊ लागलं। याच सोहळ्याच्या निमित्तानं आजवर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील त्यांचे वंशज स्वर्गीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय श्रीमंत छत्रपती चंद्ररेखा राजे राणी साहेब, त्याचप्रमाणे सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि असंख्य सातारकर दरवर्षी 6 जून या दिवशी या शिवतीर्थावर हजेरी लावतात, आपल्या लाडक्या राजाला मनोभावे नमन करतात, वंदन करतात, अभिवादन करतात, सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय विजय कृष्णा गाडवे आपण देखील उपस्थित आहात, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे। 350व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी शिवतीर्थावरील युद्धसज्ज असे अनावर, मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर अधिराज्य करणारा एकच राजा, राजा शिवछत्रपती आणि याच शिवछत्रपतींचा जयघोष, शिवछत्रपतींना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवप्रेमी सन्मान्य गजेंद्र भैया अभिषेक संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रभूंना वंदन केलं जातं।
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। नसे कोण कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजाऊ माऊली गे जशी पार्वती प्रिय शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तुही। जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या जिजाऊ माऊली गे, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाश नाती मनेही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही। जिजा माऊली गे, जिजा माऊली गे, जय जिजाऊ जय शिवराय।